नमस्कार. मुलुक महाराष्ट्रमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आजच्या मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोतच. तर दुसरीकडे मात्र शिंदे सरकारचं भवितव्य हे टांगणीला लागल्याचं स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. कारण शिवसेना असेल, शिंदे गट असेल, आपापला युक्तिवाद सध्या या संपूर्ण कोर्टामध्ये जाऊन करत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. तर दिवसभरातील या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. मात्र आजच्या मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. राज्यातील सत्ता संघर्षावर पुढील सुनावणी 8 ऑगस्टला. घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबतचा निर्णयही सोमवारीच. काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे. दीपक केसरकरांकडून मंत्रिमंडळ विस्तारावर तारीख पे तारीख. आधी रविवार आणि आता मंगळवारचा नवा वायदा. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला. विशेष कोर्टानं सुनावली 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी. तर राऊतांच्या पत्नीची पुढच्या आठवड्यामध्ये होणार ईडी चौकशी. सततच्या दौऱ्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. तर कोर्टाची तारीख पुढे गेल्यानं फडणवीस तातडीनं दिल्लीत दाखल. रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये कामगारांची पिळवणूक. कामगारांच्या सर्वांगावरती काळे निळे पट्टे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर उदय सामंतांचं कारवाईचं आश्वासन. मुंबई बँकेत प्रवीण दरेकरांच्या पुनरागमनाची शक्यता. उद्या होणार अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक. गाडी चालवताना फोनवरती बोलणाऱ्यांना औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांचा दणका. पहिल्यांदा 1000 तर दुसऱ्यांदा तब्बल 10,000 रुपयांचा दंड. तैवानच्या पूर्व किनाऱ्यावरती चीनचे हल्ले. युद्धाभ्यासादरम्यान चीनचं क्षेपणास्त्र तैवानच्या किनाऱ्यावर कोसळलं. आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र. खरं तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती आता सोमवारी म्हणजेच येत्या 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आज सुप्रीम कोर्टानं सांगितलं. तसंच याचिका ही मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल असं देखील कोर्टानं सांगितलंय. दोन्ही बाजूंचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या. बरं, खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्पनं दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आता निवडणूक आयोगाला केलेल्या आहेत. निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्याची संधी दिलेली होती. परंतु कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे. बरं, शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर दोन्ही गट जे आहे आपापल्या परीनं या ठिकाणी युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला सगळ्यांना चित्र पाहायला मिळतंय. मात्र त्यामध्ये सर्वात आधी जी बाजू आहे ती शिंदे गटाचे वकील असलेले हरीश साळवे यांनी मांडलेली होती. हरीश साळवे यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. एकंदरीतच कोर्टामध्ये ज्या प्रकारचा युक्तिवाद आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय त्यानुसार आता हा युक्तिवाद नेमका काय आणि कशा स्वरूपाचा करण्यात आलेला आहे त्यावरती एक नजर टाकूयात.
तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी 1-2 महिन्यांचा कालावधी लावल्यास त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा असा प्रश्न युक्तिवादादरम्यान हरीश साळवे यांनी उपस्थित केलेला होता. तर विधानसभेमध्ये यायचं नाही का? त्यांनी घेतलेले सर्व निर्णय अवैध मानायचे का? तर दुसरीकडे हरीश साळवे जे आहेत शिंदे गटाचे वकील, त्यांनी ज्या प्रकारचा हा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केलेला होता त्यानुसार जर आपण पाहायला गेलो तर काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरताना दिसतात. पक्षांतर बंदी कायदा हा मतभेद विरोधी कायदा ठरू नये असं सरन्यायाधीशांचं म्हणणं होतं. मग व्हीपचा अर्थ देखील नेमका काय काढायचा असं देखील या युक्तिवादादरम्यान जे आहे ते स्पष्ट करण्यात आलेलं होतं. व्हीपचा अर्थ नेमका काय हा युक्तिवाद झाल्यानंतर मात्र पुढचा मुद्दा जो उपस्थित करण्यात आला तो म्हणजे सरन्यायाधीश नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणाले ते देखील आपण पाहूयात. सरन्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार जो आहे तो व्हीपचा अर्थ नेमका काय काढायचा, तर जोपर्यंत अपात्रतेविषयी निष्कर्ष ठरत नाहीत तोपर्यंत बेकायदेशीर ठरत नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं. सरन्यायाधीश पुन्हा एकदा म्हणाले, आपण जर राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही ते लोकशाहीसाठी धोक्याचं ठरेल असा देखील जो आहे तो प्रश्न उपस्थित करण्यात आला. आणि त्यानंतर हरीश साळवे जे आहेत शिंदे गटाचे वकील, त्यांनी दिलेलं उत्तर देखील समजावून घेऊयात. तर या प्रकरणाची जी आहे ती वस्तुस्थिती पाहता या लोकांनी जो आहे तो पक्ष सोडल्याचं दिसत नाही असं देखील सांगण्यात आलं. तर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे 2 महत्त्वाची प्रकरणं आहेत. कदाचित एखादा जो आहे तो राजकीय पक्ष जो आहे तो माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे ही प्रत्यक्ष गोष्ट बेकायदेशीर नाही आणि अपात्रतेचा निर्णय होण्यास महिने उलटले तर दिलेली मतं आणि सभागृहात घेतलेले निर्णय ते बेकायदेशीर ठरतात का असा देखील थेटपणे सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. हरीश साळवे हे देखील म्हणालेत की कायदा झाला आणि त्यांनी कायद्याच्या बाजूनं मतदान केलं तर तुम्ही तो कायदा बेकायदेशीर म्हणू शकता कारण ते अपात्र आहेतच. त्यानंतरचा आणखी एक युक्तिवादादरम्यानचा मुद्दा तो म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये सभापतींवरती आरोप केले जातील हे काही असामान्य नाही आणि त्यामुळे कलम 32 लागू करता येणार नाही असं देखील ते या युक्तिवादादरम्यान म्हणाले. तर एकंदरीतच या सर्व घडामोडी घडत असताना पुढचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्यावरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आता टांगती तलवार ही कायम आहे. बरं, गेले 2 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातील सत्ता संघर्षावरती सुनावणी झाली आणि या सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल हा न्यायालयाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावरून न्यायालयाचा निर्णय होत नसतो. सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल. राज्यातील सत्ता संघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूनं पक्षांतर बंदी कायद्यावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. पक्षांतर बंदी कायदा हाच युक्तिवादाचा केंद्रबिंदू होता. शिंदे गटातील 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंनी केला. शिंदे गटानं पक्षांतर केलं नसून त्यांचा केवळ तो पक्षांतर्गत असंतोष असल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय. तसंच पक्षांतर बंदी कायदा हा पक्षांतर्गत विरोधी कायदा असू शकत नाही असाही युक्तिवाद हरीश साळवेंनी केलाय. अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावरून न्यायालयाचा निर्णय होत नसतो. एकीकडे आपण बंडखोरी केली नसल्याचा दावा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टासमोर केला जातोय तर दुसरीकडे शिंदे गटातील 16 आमदार अपात्र असल्याचा युक्तिवाद शिवसेनेकडून करण्यात आला. त्यावर 40 आमदारांना 15 आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही अशी भूमिका शिंदेंच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडली. तर राज्य घटनेतील 10व्या सूचीनुसार शिंदे गटातील आमदार अन्य पक्षात विलीन न झाल्यानं त्यांना अपात्र ठरवावं असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला. आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली म्हणून
कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते. पण न्यायदेवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल. राज्यातील सत्ता संघर्षाची व्याप्ती पाहता हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचं की नाही यावरही सुप्रीम कोर्टात बरंच खल झालं. शिवसेनेच्या वकिलांनी घटनापीठाकडे प्रकरण सोपवण्यास विरोध केला. राज्यातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार आहे. त्यामध्ये शिंदे गटानं बंडखोरी केली आहे की तो पक्षांतर्गत असंतोष आहे यावर सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिक्कामोर्तब होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व अशी राजकीय यावेळेला परिस्थिती निर्माण झालेली आहे. पेच प्रसंग देखील निर्माण झालेला आहे आणि याच प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांची कार्यक्षमता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये जे आहे ते अधोरेखित होणार आहे. आणि मग त्यामुळेच या प्रकरणामधील सुप्रीम कोर्ट नेमका कोणता निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असलं तरी या प्रकरणामुळे विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकारांची व्याख्या आणखी स्पष्ट होणार आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेनं शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावली. त्या विरोधात शिंदे गटातील आमदारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटिसीला स्थगिती दिली. त्यानंतर राज्यातल्या शिंदे सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. खरं तर बुधवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली. त्यावरून सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी पक्षाकडून काढल्या जाणाऱ्या व्हीपविषयी सवाल उपस्थित केला. तसंच आपण राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास ते लोकशाहीसाठी घातक असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. आपण पक्षांतर केलं नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय आणि त्यामुळेच तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची दिलेली नोटीस अयोग्य असल्याचं शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात येत आहे. कोर्टात दोन्ही बाजूनं करण्यात आलेला हा युक्तिवाद पाहता विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा कोर्टाकडून अधोरेखित केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेला कायदेशीर तंटा हा आता घटनापीठाकडे जाऊ शकतो असं जाणकारांना वाटू लागलेलं आहे. आणि तसंच पक्षांतर बंदी कायद्यानुसार फक्त मतदानासाठीच व्हीप बंधनकारक असतो असं निरीक्षण ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांनी नोंदवलंय. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड आहेत. हे घटनातज्ञ आहेत ॲक्च्युली. सर मला सांगा, सातत्याने हरीश साळवींकडनं हा मुद्दा पुढे केला जातोय की या केसला म्हणजे शिंदे गटाला पक्षांतर बंदीच कायदा लागू होत नाही. वास्तव काय? या केसमध्ये पहिल्यापासून शिंदे गटाकडून असा मुद्दा उपस्थित केला जातो आहे की आम्ही पक्षांतर केलेलं नाही म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा आम्हाला लागू होत नाही. खरं पाहता आम्हीच मूळ शिवसेना आहोत आणि जर का आता दोघंही मूळ शिवसेनेमध्ये आहेत असं जर का म्हणत असतील तर आपल्याला साहजिकच पक्षांतर बंदी कायदा काय आहे याचं थोडक्यात विश्लेषण केलं पाहिजे. खरं तर हा पक्षांतर बंदी कायदा 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना आलेला होता आणि तेव्हा हे जे पक्षांतर व्हायचे, सरकार कोसळायचे याच्यावरती निर्बंध घालण्यात आलेले होते. या कायद्यामध्ये 2003 साली मोठी दुरुस्ती करण्यात आली आणि ह्या दुरुस्तीच्या अन्वये आता त्या कायद्यातल्या पोट कलम 2 आणि पोट कलम 4 अन्वये काही प्रमाणात पक्षांतर बंदी करायला परवानगी आहे आणि काही प्रमाणात ती नाही. आधी आपण कोणत्या प्रमाणात पक्षांतर बंदी करता येते आणि करता येत नाही ते बघूया. खरं पाहता जेव्हा कोणत्याही पक्षांच्या 2/3 किंवा अधिक जर का लोक फुटले असतील तर त्यांना त्या बाबतीत आपला स्वतंत्र गट करता येतो आणि ते कोणत्या तरी पक्षात समाविष्ट होऊ शकतात. प्रथम त्यांना आधी विलगीकरण करावं लागतं, वेगळं व्हावं लागतं आणि नंतर दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करावं लागतं, ज्याला मर्जर थेरी असं म्हणतात. मग या केसमध्ये आता पहिल्यापासून हे जे 40 आमदार आहेत
म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या गटाचे लोक आहेत ते कुठंही असं म्हणत नाहीत की आम्ही पक्षातनं फुटलेलो आहोत. ते असंच म्हणत आहेत की आम्हीच मूळ शिवसेना आहोत, कारण आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत. आमचाच पक्ष मेजॉरिटीमध्ये आहे, म्हणजेच थोडक्यात जे मायनॉरिटीमध्ये आहेत ते आता मूळ शिवसेना नाही असं त्यांचं कथन आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आता बातमी आहे रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलेलं आहे. पण महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाहीये. सर्वोच्च न्यायालयानं पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवलेली आहे आणि त्यामुळे विस्तार लांबणीवरती गेलेला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दररोज मंत्रिमंडळ विस्ताराची नवनवी तारीख जाहीर करतायत. गुरुवारी केसरकरांनी येत्या रविवारपर्यंत विस्तार होईल असं म्हटलं होतं, मात्र या वक्तव्यावरून त्यांनी घुमजाव केलेला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी 2 दिवस लांबणीवरती गेल्यानं आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी वरिष्ठ ज्या तारखा सांगतात त्या तारखा आपण जाहीर करत असल्याचं केसरकर म्हणालेत. आणि यापूर्वी तारीख सांगताना केसरकर यांनी छाती ठोकपणे रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं होतं. पण आत्ता त्यांनी हळूच नवी तारीख जाहीर केलेली आहे. कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल. पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी ती बातमी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता. आता काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्याला राज्यपाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे त्याला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल, याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती जी आहे ती त्यांची सध्या बिघडली असताना त्यांच्या आजच्या सर्वच प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर डॉक्टरांनीही मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेलेले आहेत. तर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवरती पडल्यानं सातत्यानं विरोधकांकडून टीका होतीये. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस पुन्हा दिल्लीला पोहोचलेले आहेत. या दौऱ्यात ते पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत ही मंडळी जागतात, प्रवास करतात सातत्यानं. शेवटी जे आहे सगळ्यांना आपला जो देह आहे त्याची सुद्धा एक परिसीमा आहे की कुठपर्यंत ते आपल्याला साथ देईल. काही वेळेला मग थोडा सरळ पॉज घ्यावा लागतो, आराम घ्यावा लागतो, किंवा काही अडचण असेल थांबले असते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आता सेशन कोर्टानं पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावलेली आहे. आणि यावेळी न्यायालयानं मात्र 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली आहे. पाहूयात तर आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला गेला या माध्यमातून. पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला 1,06 लाख रुपये मिळाल्याचा थेट आरोप ईडीनं केलाय. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीनं या प्रकरणी मंगळवारी 2 ठिकाणी शोध मोहीम राबवली. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे असं ईडीनं स्पष्ट केलंय. प्रवीण राऊतला पत्राचाळ प्रकरणी मिळालेल्या 112 कोटींच्या रकमेतील काही रक्कम रोख स्वरूपात मिळाली. परदेश प्रवासाकरिता प्रवीण राऊतनं राऊत कुटुंबाला पैसे दिले. प्रवीण राऊत दर महिना 2 लाख रुपये संजय राऊतांना देत होता. एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावलं, त्या व्यक्तीचं नाव आम्ही इथं घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीची आणि राऊतांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. राऊत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते त्याची कागदपत्र त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहेत. राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली. वर्षा राऊतांच्या खात्यात 1,08 लाख रुपये जमा करण्यात आले. तर राऊतांच्या वकिलांनी ही कारवाई राजकीय प्रेरित असल्याचं म्हटलंय.
तसंच संजय राऊतांवर जबाब देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी ईडीला संजय राऊतांच्या घरात त्या 11 लाखांच्या रोकड शिवाय काही सापडलं नसल्याचं स्पष्ट केलंय. ह्याच्यामध्ये कुठलाही कॅश व्यवहार झालेला नाही. जे काय डॉक्युमेंट बनवले ते रेडी रेकनरच्या प्रमाणे बनवलेले आहेत. जर रेडी रेकनरपेक्षा जर आम्ही बनवले असतील तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार आला, कुठल्याही प्रकारची चोरी आम्ही केली, परंतु हे सर्व कन्फ्यूज करतायत, निर्माण करतायत. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि कुठल्याही प्रकारची चोरी आम्ही केलेली नाही. सध्याच्या घडीला संजय राऊतांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जामीन मिळतो की आणखी ईडी कोठडी वाढवून मिळते हे कळेलच. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि याच संदर्भामध्ये राऊतांचे वकील अशोक मुंदर्गी यांनी नेमका काय युक्तिवाद केलेला आहे तो जाणून घेऊया. ज्यावेळेला न्यायालयामध्ये ते हजर झाले त्यावेळेला युक्तिवादाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि त्या युक्तिवादानुसार जर आपण विचार केला तर त्यामध्ये पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊतांना अटक करण्यात आलेली आहे आणि यासंबंधी ईडीनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आणि त्यामुळे राऊतांना कोठडीची गरज नाही असा देखील युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला. त्यानंतर तुम्ही जेव्हा चौकशीला बोलवाल तेव्हा येऊ. ईडीनं केलेले आरोप जे आहेत ते नवीन नाही आहेत. तर 1,08,00,000 रुपयांबाबत जे आरोप केलेले आहेत त्यांची उत्तरं देऊ, पण यासाठी ईडी कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद करण्यात आला. तर दुसरीकडे ही अटक राजकीय आहे आणि त्यामुळे कोर्टानं याचा विचार करावा. राऊतांनी सर्व संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रामध्ये दिल्याचं देखील वकिलांनी ज्यावेळेला युक्तिवाद केलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं. तर दुसरीकडे संजय राऊतांवरती सुनावणी सुरू असताना अचानकच काय झालं की स्वप्ना पाटकर यांनी PMLA कोर्टामध्ये मध्यस्थी याचिका दाखल केली. बरं, संजय राऊतांच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनी संजय राऊत धमकावत असल्याचा आरोपही कोर्टात केलेला आहे. मात्र राऊत अटकेत असताना धमकावलं कसं असा सवाल पाटकरांच्या वकिलांना कोर्टानं विचारलेला आहे. आम्ही त्या पत्राचा मॅटरमध्ये प्रमुख साक्षीदार आहोत आणि स्वप्ना पाटकरांना धमकवलं गेलेलं आहे. त्यांची ऑडिओ क्लिप पण जी बाहेर आलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये. माननीय न्यायालयाने आम्हाला इतकंच सांगितलं की रिमांड जी आहे आरोपीची ही स्टेज नाहीये इंटरव्हेन्शन करण्याची आणि जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे तक्रारी करू शकता आणि ते योग्य ती कारवाई करतील. आणि याच्या व्यतिरिक्त जर अधिकारी मंडळी कारवाई करत नसतील आणि जर आपल्याला प्रोटेक्शन मिळत नसेल किंवा आणखीन जर तुमचे काही इश्यूज असतील तर ते तुम्ही योग्य न्यायालयासमोर रिट पिटिशन जर दाखल करायचं असेल तर तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता. कोण स्वप्ना पाटकर? ही स्वप्ना पाटकर खोट्या डॉक्युमेंट, खोट्या डॉक्टरेटसाठी गेले 3 का 2.5 महिने जेलमध्ये होती. ही स्वप्ना पाटकर. एका आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे सरकारने आणि ईडीने ठरवावं. तर यावरती बोलताना ईडीच्या कायद्यामध्ये लवकरच जामीन मिळत नाही, पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच आहे अशी मिश्किल टिप्पणी देखील भुजबळ यांनी केली. पाहूयात भुजबळ नेमकं आज काय म्हणाले. तो सुद्धा जो आहे न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे तर त्याच्यावर काही विशेष काहीतरी कदाचित ईडीने काही प्लीड केलं असेल कोर्टामध्ये, मी काय ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी अधिक तपासासाठी ईडी कोठडी त्यांनी कस्टडी मागितलेलं आहे. त्याच्यावर अधिक काय बोलणार. मला एवढं मात्र कल्पना आहे की ईडीच्या कायद्यामध्ये लवकर जामीन मिळत नाही हे मात्र जे आहे ते सगळ्यांना कल्पना आहे. अमेरिकी स्पीकर निन्सी पेलोसी यांच्या तैवान यात्रेमुळे चीन संतापल्याचं दिसतंय. चीनी सैनिकांनी तैवान बॉर्डरवरती अनेक मिसाईल्स सोडलेल्या आहेत. तर सैन्य अभ्यासाच्या दरम्यान तैवानच्या जवळपास असलेल्या पाण्यामध्ये अनेक बॅलिस्टिक मिसाईल्स सोडण्यात आलेल्या आहेत. तायपेईच्या संरक्षण मंत्रालयानं ही शांतता भंग करणारी तर्कहीन कारवाई असल्याचं देखील म्हटलंय. तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या ज्यांचा आढावा आपण मुलुक महाराष्ट्रच्या माध्यमातून घेतला. आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.